पंढरपूर शहरातील चंद्रभागेच्या पात्रामध्ये वाळू चोरांनी पाडलेले खड्डे प्रशासनाने अद्यापपर्यंत बुजवलेले नाही। उजनी धरणातून पाणी येणार आहे। उद्या येणाऱ्या भाविकांना या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाविक खड्ड्यात जाण्याची भीती आहे, पण प्रशासनाला कसल्याही प्रकारची पर्वा नाही। तर यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी संबंधित ऑफिसमध्ये जाऊन सांगून कुठल्याही अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेतलेली नाही। JCBने खड्डे बुजवणे गरजेचे होते, मात्र हे खड्डे अजून देखील बुजवलेले नाहीत। तर यावेळी प्रशासनाचा निषेध करत महर्षी वाल्मिकी संघ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संस्थापक गणेश अंकुशराव यांनी दिला आहे। संबंधित गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांनी तात्काळ चंद्रभागेतील हे खड्डे बुजवून घ्यावेत। पाणी येण्याआधी हे काम होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। पाणी सोडले मोठ्या प्रमाणात, इथं सगळे खड्डे आहेत आणि या खड्ड्यात तर पाणी आलं तर भाविकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाविकाचा जीव जाणार आहे। म्हणून आम्ही काय केलं, काल माननीय सगळ्या परवा दिवशीपासून प्रत्येक अधिकाऱ्याला आम्ही सांगतोय की ह्या चंद्रभागेतला वाळू उपसा तुम्ही थांबवू शकला नाही, कारण तुमचं तेवढं काम पण नाही आणि तुम्ही वाळू चोरी थांबवू पण शकत नाही। पण कमीत कमी ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये पडलेले खड्डे नगरपालिकेच्या माध्यमातून बुजवून घ्यावे। कुठल्याही अधिकाऱ्यानं आमच्या फोनची आम्ही जाऊन भेटलो एका अधिकाऱ्याला, तहसीलदाराला भेटलो, त्यांना आम्ही सांगितलं, नायब तहसीलदारला सांगितलं, प्रांत अधिकाऱ्याला सांगितलं, सगळ्याला सांगितलं की ही जेवढे मोठे खड्डे आहेत ही खड्डे लवकर बुजवा, पाणी येणार आहे। आता पाणी जवळ आले पण अद्यापपर्यंत प्रशासनानं इथं कुठलीही दखल घेतली नाही। इथं सगळे खड्डे हाय असे आहेत। रोज ह्या खड्ड्यांची खोली वाढायला लागली आहे। येणाऱ्या भाविकाला ह्याचा धोका आहे। आम्ही वारंवार ह्या माध्यमातून आवाज उठवतोय, पण झोपलेलं प्रशासन जागं होत नाही। आता मी ह्या माध्यमातून सांगतोय ही एवढे मोठे खड्डे आहेत, आम्ही सांगितलं होतं तुम्ही वाळू चोरी थांबवू शकलेला नाही, वाळू चोरी थांबवू शकला नाही, पण कमीत कमी तुम्ही इथले खड्डे बुजवायला पाहिजे होते, पण तुम्ही खड्डे बुजवू शकला नाही। समजा पाणी तर आता येणारच आहे आणि पाणी इथं आलं, कुठल्या भाविकाचा जीव गेला, भाविकाला दगा फटका या खड्ड्यांचा झाला तर ह्याची सगळी जबाबदारी इथल्या महसूल प्रशासनाची राहील, शासनाची राहील। इथल्या भाविकाला काय दगा फटका झाला, भाविकाचा जीव गेला तर सगळी जबाबदारी ही प्रशासनाची राहील। आणि आमचा लढा, महर्षी वाल्मिकी संघाचा लढा कायमस्वरूपी वाळू उपशाविरोधात आमचा चालू आहे। लवकरात लवकर, आता तरी अजून सुद्धा वेळ आहे, लवकरात लवकर प्रशासनाने खड्डे बुजावे, नाहीतर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी। बघा खड्डे, बघा ही मेन पात्र आहे, इथं अंदाजे असं भरपूर पाणी असणार आहे आणि भाविकाला काय अंदाजे येणार नाही। सगळे खड्डे आहेत बघा, इथं मोठमोठे खड्डे आहेत। प्रशासनाला आम्ही वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून सांगितलं, प्रशासन काय लक्ष देत नाही। ही पूर्ण चंद्रभागेचं वस्त्रहरण केलेलं आहे। ही चंद्रभागा पूर्ण हिचं जे सौंदर्य होतं ते सौंदर्य घालण्याचं काम वाळू तस्करांनी केलंय आणि अधिकारी या गोष्टीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात। कारण ही सगळी वाळू रात्रभर दिवसा ढवळ्या ही सगळे वाळू तस्कर नेत असतात, पण इथं प्रशासन नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही। फक्त कागदावर प्रत्येक गोष्ट नियोजन चालू आहे, प्रत्यक्षात कृती अधिकाऱ्यांची काही नाही। आम्ही वरडून सांगतोय खड्डे बुजवा, खड्डे बुजवा, वाळू चोरी तुम्ही थांबवू शकत नाही, तेवढा दम प्रशासनामध्ये राहिलेला नाही। प्रशासनाची कुठलीही भीती त्या चोरांना राहिली नाही। त्यामुळे आम्ही काय म्हणतोय, तुम्ही चोरी थांबवू शकत नाही, पण तुम्ही ही खड्डे तर बुजू शकता, तर तुम्ही खड्डे सुद्धा बुजू शकत नाही। किती मोठं दुर्भाग्य आहे या पंढरपूरकरांचं आणि या वारकऱ्यांचं। भाविक भक्त तुमच्या विश्वासावर इथे येतो आणि तुम्ही ही या चंद्रभागेची अवस्था केली, तिथं पाणी आलं, या पाण्यात भाविक केलं तर जबाबदार कोण, असा पण प्रश्न आम्हाला पडतोय। आम्ही तर आमचं आंदोलन चालू ठेवलेलं आहे, आमचा लढा ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे। बघा सगळे खड्डे कसे दिसतात, पण अद्यापर्यंत प्रशासनानं ही खड्डे बुजवा म्हणून कुठलंही ठोस पाऊल
उचललेलं दिसत नाही. पूर्ण चंद्रभागेची चाळण केली आहे, वस्त्रहरण केलेलं आहे. माझी ह्या माध्यमातून विनंती आहे, वारकरी संघटना फक्त निवेदन देण्यापुरते आहेत. बघा ही अवस्था, ही चंद्रभागेची अवस्था कशी झालेली आहे. पूर्ण वस्त्रहरण आहे. माझी विनंती आहे, ही खड्डे बुजवा, लवकरात लवकर बुजवा. खड्डे नाही बुजवले, इथं पाणी आलं, भाविकाला काय झालं तर ह्याची सगळी जबाबदारी ही महसूल विभागाची राहील. आणि खड्डे नाही बुजवले तर आम्ही लोकशाही मार्गानं आंदोलन आमचं चालू राहील. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी.